चला तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरीकडनं सुवर्ण घुमरे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहज स्वागत करते. तर आज ना आपलं चालू होतं हरभरं. म्हणजे आज म्हणजे नाही, 2 दिवसापासून चालू आहे. 2 दिवसामध्ये एवढं अर्धा हरभरं सोंगलेलं आहे आणि अजून इकडे काही थोडंफार हिरवं आहे, अर्धं राहिलेलं आहे. पण त्यात ना लय मोठं काँग्रेस होतं. अगोदर आम्ही ते काँग्रेस कापून घेतलं, म्हणजे ढीग मारला. तर मम्मी अजून तिचं सोंगणं चालू आहे. 2 वाजून गेले, एकदम कडक ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे मी ना आता चालले झाडाखाली पाणी प्यायला. नंतर मग जेवण करू आणि थोड्या वेळाने पुन्हा कामाला सुरुवात करू. हे इकडचं राहिलेलं अर्धं. तर हे ना डॉलर हरभरं थोडंसं पतलं झालं होतं. त्याच्यात ना आम्ही मग थोडंसं गावरान लावलं होतं. त्याच्यामुळे हे हिरवं गावराने उशिरा लावेल आणि मग हे डॉलर वाढलेलं आहे. आणि त्या आणि ह्या हरभऱ्याचा फरक असा आहे माहिती का, की 10-15 दिवसाचा फरक आहे लागवडीचा. त्याच्यामुळे हे लवकर आलेले आणि सोंगूनसुद्धा तयार झालेले. आता याला उद्या जमा करू. तर आज आम्ही आलेले मळ्यामध्ये, मळ्यातला हरभरा सोंगायला. तिकडचं ना गवळीतलं झालेले सोंगून. चलो आता झाडाखाली जाऊ आणि पाणी पिऊ मस्त. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आज आहे आपल्या इथं पालखी. संध्याकाळी ना परत मंदिरात पालखीला जायचं आहे. आपल्या घरी आज पाहुणे पण येणार आहे. परत भाऊ येणार आहे. या आरती सगळे लागले. आत्ताच मला आत्याचा फोन आला होता. तर आता मी आले सावलीत आल्यावर मस्त असं भारी वाटतंय, थंडगार. उन्हात एवढं कसं तरी होतं ना. तर इथं मम्मीनं ठिबक माहिती का, आमचं हरभरं सोंगायच्या अगोदरच असं इथं जमा करून ठेवलं. कारण ते ह्या वर्षीच नवीन केलेलं आहे आम्ही ठिबक. पण ते ना एकदम पतलं आहे, पन्नीचं ठिबक आहे. तर ते खराब होऊ नये म्हणून काय होतं, आपण जेव्हा सोंगतो ना हरभरं तेव्हा विळा खटकन कधी पण लागून जातो आणि मग नळ्या कट होऊन जातं आणि सगळ्या नळ्या खराब होऊन जातं कापून. त्याच्यामुळं मम्मीनं आम्ही हरभरं आता सोंगायला आत्ता येतं 2-3 दिवसापासून. पण 1 महिना अगोदरपासून जेव्हा पाणी बंद झालं हरभऱ्याचं तेव्हापासूनच जमा केलं ठिबक आणि असं सावलीत ठेवलं. ते खराब होऊ नये म्हणून झाडाखाली इकडून बांबू लावून त्यात एक दोरी टाकून आणि त्यात बंडल टाकले. हे काम मम्मीने एकटीनंच केलेलं आहे. आणि आता वावरातच आहे अजून. मला लय ताण लागली, त्याच्यामुळे मी आले पाणी प्यायला. तर थोडासा आराम करू आणि परत हरभरा सोंगायला सुरुवात करू. तरी या जेवायला. आता मस्त झाडाखाली बसले, पाणी पिलं आणि आता करते जेवण. मस्त सावलीत बसून. आता सगळीकडे ऊन आहे. तर जेवायला आहे कढी, पोळी, बाजरीची भाकर आणि चटणी. तर मस्त असं आपल्या शेतातलं जेवण आहे. तर आता जेवण करते, या जेवायला. तर हे आहे बीट. मम्मी इथं झोपली. आता चालू आहे आमचं बीट खायचं काम. लय भारी गोड आहे, मस्त लाल पण. पहिली वेळेस पाहिले मी एवढं भारी बीट. नाही तर रोज आणताना ते एवढे भारी नाही लागत, नसतं लाल राहत्या आणि खायला एकदम मस्त गोड आहे. मम्मी उठ, इकडे बघ. लाल झाले होत त्यांनी. तर आता ना 1 तास म्हणता झोपायला डायरेक्ट 2 तास झालेले. आता मस्त 5 वाजेपर्यंत झोपलेली झाली. 2 तासापासून मी झोपलेले. आता पाणी पिऊन जायचं वावरात. मम्मी केव्हाची गेली. माझ्या नंतर येऊन पण मम्मी लवकर गेलेली. आता मम्मीला मी पाणी घेऊन जाते लवकर. चलो. थोड्यासाठी सोंगणे काढी बरं. थोडंफार आहे त्याला. मम्मीला पाणी दिलं पण व्हिडिओ तारत असणार. विळाच तिकडं राहून गेला. विळा घेऊन येते मम्मी.
विहान डान्स झालं मला हो विहान ती लगेच हरभर सांगायला सुरू करून देऊ. आता काँग्रेस सगळं कापणं झालेलं आहे.